नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण उडीद, गवार, भोपळा, शेवगा आणि गाजर बाजाराची माहिती घेणार आहोत। वाढती आयात आणि देशातील बाजारातील आवक यामुळे उडदाचे भाव दबावात आहेत। सध्या उडदाला हमी भावापेक्षा कमी 1000 ते 1500 रुपये कमी भाव मिळतोय। यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत। बाजारात सध्या उडीद 6000 ते 6500 रुपयांनी विकला जातोय। बाजारातील उडदाची आवक पुढील 2 महिने कमीच राहण्याची शक्यता आहे। मात्र आयातही सुरू आहे। आयातीमुळे दर दबावात आहेत। बाजारातील ही परिस्थिती पुढील काळातही कायम राहू शकते। उडदाच्या भावात पुढील काळात काहीसे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। बाजारातील शेवगाची आवक कमीच आहे, त्यामुळे शेवग्याचे भावही तेजीत आहेत। शेवगा पिकाला यंदा पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा तडाखा बसला, त्यामुळे शेवग्याची आवक कमी आणि उठाव चांगला अशी परिस्थिती आहे। त्यामुळे शेवग्याचे भाव तेजीत आहेत। शेवगा आजही 5000 ते 6000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला गेला। शेवग्याची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे, तर मागणीही टिकून राहील। त्यामुळे शेवग्याचे भाव तेजीतच राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात। गाजराची बाजारातील आवक मागील काही आठवड्यांपासून कमी झाली आहे। मे महिन्यातील पावसाने राज्यातील अनेक भागात पिकाचं नुकसान झालं, यामुळे आवक कमी असल्याचं शेतकरी सांगतात। तर गाजराला चांगला उठावे याचा आधार दराला मिळतोय। सध्या बाजारात गाजर प्रति क्विंटल सरासरी 2000 ते 2500 रुपयांच्या दरम्यान विकले जातात। पिकाचं नुकसान झाल्याने पुढील काही आठवडे बाजारातील आवकही कमीच राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे गाजराचे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात। बाजारातील दुधी भोपळ्याची आवक मर्यादित आहे, तर दुसरीकडे भोपळ्याला चांगला उठाव आहे। त्यामुळे दुधी भोपळ्याचे भाव टिकून आहेत। भाजीपाला पट्ट्यात झालेल्या पावसाने भोपळा पिकाचंही नुकसान झालं होतं, त्यामुळे आवकेवरही परिणाम दिसत असल्याचं व्यापारी सांगतात। सध्या दुधी भोपळ्याला बाजारात सरासरी 2000 ते 2500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतात। तसंच बाजारातील आवक पुढील काळातही मर्यादित राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करतात। गवारचे भाव मागील 2 आठवड्यात चांगलेच वाढले आहेत। गवारीची बाजारातील आवक पावसामुळे कमी झाली आहे। गवार पिकासाठी एप्रिल आणि मे महिन्यात पोषक हवामान राहिलं नाही, त्याचा फटका पिकाला आधीपासूनच बसत होता। मे महिन्यातील पावसाने पिकाचं नुकसान वाढलं, त्यामुळे आवक कमी होऊन भाव तेजीत आले। गवारीचे भाव बहुतांश बाजारात सरासरी 6000 ते 7000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचलेत। गवारीची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे गवारीचे भावही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत।